हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहे छोले भटुरे। त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले इथे छोले घेतले आहे। तर इथे बघा, आपण त्याच्यामध्ये एक कांदा, टोमॅटो, 2 मिरच्या, बटाटे टाकून घेऊया। त्यानंतर हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया। तर इथे बघा, 2 ग्लास आपण पाणी टाकून घेऊया बॉईल होण्यासाठी। तर इथे बघा, मी चायपत्ती उकळून घेतली आहे। 1 ग्लास पाण्याला अर्धा ग्लास करून घेतला आहे आणि आपण ह्याच्यात टाकूया। यामुळे आपले छोले खूप छान कुक होतात आणि मस्तपैकी त्याला कलरही येतो। तर इथे बघा, मी बेकिंग सोडा ॲड केला आहे अर्धा चमचा, ज्यामुळे आपले छोले एकदम स्मूथ, एकदम बाहेरसारखे शिजतात, एकदम छोलेवाले लागतात, कुलचे छोलेसारखे। तर इथे बघा, आपण आता 4-5 शिट्ट्या करून छान स्मूथ शिजवून घेऊया। त्यानंतर इथे आपण भटुरे बनवणार आहे। तर मी एका वाटीमध्ये इथे मैदा घेतला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर ॲड करूया, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल ॲड करूया आणि इथे बघा, मी बेकिंग सोडा ॲड केला आहे, ज्यामुळे आपले भटुरे मस्त असे फुगतात। तर इथे बघा, 2 ते 3 चमचे मी दही घेतला आहे आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊया आणि छान एकदम सॉफ्ट असा डो लावून घेऊया। तर इथे बघा, मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आणि डो लावून घेतला आहे। त्याला छान तेल लावून आपण एकदम मस्त मऊसूद आपण मळून घेऊया। तिथे बघा, तेल टाकलं आहे, ते बघा पीठ किती मस्त दिसतं आहे आपलं। तर असं करून याला छान असं मळून घेऊया आणि अर्ध्या 1 तासासाठी ठेवून द्या। तुम्ही 20 मिनटामध्येही करू शकता। छान आपलं मस्त पीठ फुगून होणार आहे। तर इथे बघा, मळून झाल्यानंतर त्याला अर्धा तास तरी ठेवून देऊया आपण रेस्ट करायला। तर इथे मस्त मळून झाल्यानंतर त्याला छान असं हातावर मिक्स करून घेऊया आणि वाटीमध्ये टाकून वरतून असं थोडंसं तेल लावून घेऊया आणि झाकून ठेवूया। तुम्ही 20 मिनटामध्येही बनवू शकता। तर इथे आपण आता छोलेसाठी मसाला रेडी करणार आहे। तर इथे बघा, मी इथे लसणाच्या काही कुड्या घेतल्या आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक टाकूया, 2 कांदे घेतलेत बारीक कापून, 2 टोमॅटो घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया आणि मस्त बारीक असं वाटून घेऊया। तर इथे बघा, 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर छोले आपले मस्त स्मूथ शिजलेत। त्याच्यावरची स्किन पण बघा किती छान सॉफ्ट त्याची झाली आहे। चला, तर त्यानंतर आपण मस्त छोलेला फोडणी देऊया। तर इथे कढईमध्ये मी तेल टाकलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला आहे आणि 2 मिरच्या ॲड करून घेतल्या आहेत। त्यानंतर बारीक वाटलेला आपला मसाला ॲड करूया। तर इथे बघा, मी लाल तिखट टाकलं चवीनुसार, मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया। तर इथे बघा, मी छोले मसाला ॲड केला आहे। तर 2 चमचे आपण छोले मसाला टाकून घेऊया आणि छान अशी मस्त आपली ग्रेव्ही भाजून घेऊया। तर इथे बघा, मसाले सगळे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण छान तेल सुटूसपर्यंत भाजून घेऊया। 2 मिनटं मस्त परतून झाले आपलं, तर तेल सुटूसपर्यंत भाजून घेऊया। तर इथे बघा, थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी आणि छान असं तेल सुटलं आहे आपल्या ग्रेव्हीला। त्यानंतर इथे अर्धी वाटी मी दही ॲड केलं आहे, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा थिकनेस येतो व मस्तही लागते। तर बघा, 2 मिनटं भाजून झालं आहे। छान ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर हे जे छोले होते ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। ते बघा, किती दाट व किती मस्त ग्रेव्ही पाहिजे तुमच्या हिशोबावर आहे। तर मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि मस्त असे बॉईल होऊन दिलेत। छान शिजल्यावर मस्त असा दाटपणा येतो त्याला। तर इथं मंद गॅसवरती मी ठेवणार आहे 5 मिनटं। मग त्यासाठी आपण मस्त इथे भटुरे तयार करणार आहे। ते बघा, मस्त असं पीठ फुगलं आहे आपलं। त्याला मी छोटासा पेढा वरून घेतला आहे। त्यानंतर इथे डो घेऊन मस्त सुक्कं पीठ लावून आपण मस्त गोल आकाराचा किंवा लांब आकाराचे भटुरे आपण मस्त लाटून घेऊया। तर इथे बघा, छान अशी मी भटुरे लाटून घेतले आहेत। तेल इथे गरम व्हायला ठेवलं आहे। मस्त एकदम गरम झाल्यावरती तेल आपण बारीक गॅसवरती मस्त असे तळून घेऊया त्याला। तर इथे बघा, तेल टाकलं आहे, छान असं गोल गोल फिरून घेऊया। तर इथे बघा, भटुरा किती मस्त आपला फुगला आहे। अशा प्रकारे भटुरे तुम्हीही बनवून घ्या। तर इथे बघा, एक भटुरा आपला रेडी झाला आहे। तर इथे मी दुसराही दाखवते तुम्हाला। छान एकदम मस्त असे फुगतात आणि अर्धा 1 तास तरी मस्त असे फुगलेले राहतात, एकदम बाहेर आपण घेतो तसे। तर बघा, दुसराही भटुरा मी टाकला आहे। छान त्याला असं गोल गोल फिरून शेकून घेऊया आपण। तर इथे बघा, मस्त असा फुगला आहे। आता पलटून घेऊया आपण। तर हे बघा,
किती छान आपले भटुरे रेडी आहे। तुम्ही अशा पद्धतीने केले तर मस्त भटुरे फुलतील। तर इथे सगळे भटुरे बनवून रेडी झालेत माझे आणि सगळे असे मस्त छान असे फुगलेले आहेत। तर हे बघा सगळीकडून दाखवते मी, सगळीकडून मस्त फुगलेत। तर हे बघा सगळे भटुरे इथे फुगलेले आहेत माझे। तर बघा किती छान असे दिसत आहेत भटुरे। तर चला आपण आता भाजीकडे जाऊया। तर इथे बघा भाजी मस्त मंद गॅसवर ठेवल्यानंतर भाजीला मस्त असा कलर आला आहे आपल्या। तर वरतून आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि ते गरमागरम छोले भटुरे रेडी आहे आपले।